सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 63 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी आर्यनसाठी तो 2-3 दिवस जेवला नाही म्हणून लंच घेऊन निकीच्या ऑफिसमध्ये आली आणि निकीच्या त्या चालबाज आणि निकीची साथीदार असलेल्या तिच्या सेक्रेटरीने तन्वीला अडवलं आणि अर्जुन सरांनी कसा माझा अपमान केला होता तेव्हा मला केबिनच्या बाहेर पुन्हा पाठवलं आणि ऑफिशियल रूल पाळायला सांगत विचारून आत यायला सांगितलं. तशीच तीही आता स्वतःला अर्जुन सरांइतकीच मोठी समजायला लागली आणि टिट फॉर टॅट करत तन्वीला आतमध्ये पाठवू नको असं तिच्या सेक्रेटरीला म्हणाली. आणि ती वेडपट सेक्रेटरीसुद्धा तन्वीला अडवायला गेली आणि तन्वीनं तिच्या खाडकन कानाखाली टाकली आणि तिच्याकडे धारदार नजरेनं बघायला लागली. आणि ती सेक्रेटरी मात्र आता तिचा अपमान होऊन थरथर कापत होती आणि अख्खा स्टाफ तिच्याकडे चकित होऊन बघत होता आणि बऱ्याच अशा संमिश्र भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. आणि काही जण म्हणत होते की बरं झालं, खूपच हवेत उडत होती ही निकी मॅडमच्या सपोर्टमुळे. कानामागून आली आणि तिखट झाली असं झालं होतं तिचं. तिच्या कपटी आणि चालबाज स्वभावामुळे निकीनं लगेच तिला खूपच डोक्यावर चढवून ठेवली होती आणि ती सगळ्यांवर रुबाब करायची. अगदी 20-20 वर्ष सर्व्हिस झालेल्या लोकांवर सुद्धा, म्हाताऱ्या नोकरांवर सुद्धा रुबाब करायची आणि स्वतः मात्र निकी सांगेल अशीच घाणेरडी कामं करायची. आणि आता मात्र तन्वीनं तिच्या कानाखाली दिली आणि तिचा सगळा नक्षा उतरवल्यासारखं झालं. आणि तन्वी तिला म्हणाली, फोन दे. ती तरीही तशीच रोखून बघत होती तन्वीकडे. आणि तन्वी चिडून पुन्हा म्हणाली, आय सेड गिव्ह मी अ फोन. तसं तिने तो चालू असलेल्या स्थितीतलाच फोन तन्वीकडे दिला आणि तिलाच, आता काय सांगशील तू तुझ्या मॅडमला, असं म्हणाली. आणि सेक्रेटरी घाबरून म्हणाली, काय सांगू. तन्वी तिच्या हातातला लंच बॉक्सची बॅग खाली ठेवली आणि हाताची घडी घालून तिच्यासमोर उभा राहिली आणि म्हणाली, तुझ्या मॅडमला सांग की इथे आर्यन देसाईची मॉम नाही, द मिसेस तन्वी अर्जुन देसाई. नाव ऐकलं नसेल ना तू कधीही तरी हे, तर द मिसेस तन्वी अर्जुन देसाई आले आहेत असं सांग. आणि आता ते नाव ऐकलं आणि ती सेक्रेटरी घाबरली आणि घाबरूनच ऑनलाईन असलेल्या निकीला म्हणाली, मॅडम द मिसेस तन्वी अर्जुन देसाई आले आहेत, त्यांना आत पाठवू का. तशी तन्वी आवाज वाढवून म्हणाली, त्यांना आत पाठवू का नाही, त्या आत येत आहेत असं बोल. आणि ती सेक्रेटरी म्हणाली, हॅलो मॅडम, हॅलो, अशी ती सेक्रेटरी म्हणत होती आणि इकडे निकीनं फोनसुद्धा कट करून टाकला होता. आणि सेक्रेटरी तन्वीला म्हणाली, मॅडम चोप्रा मॅडमनी फोन कट केला आहे, मी आता काय करू. असं म्हणत असतानाच तिचं ऐकायला तन्वी तिथं थांबलीच नाही. तिनं पटकन टिफिन बॅग उचलली आणि धाडकन केबिन उघडून आतमध्ये गेलीसुद्धा. आणि त्यावेळी तिने पाहिलं की आर्यन उपाशी असल्यामुळे, अंगामध्ये काहीच त्राण नसल्यामुळे टेबलवर डोकं टेकवून झोपला होता. आणि निकी दरवाजाकडे बघून थोडीशी शॉक झाली आणि लगेच तिचा बोलण्याचा टोन बदलत चालाक लोंबडीसारखी म्हणाली, मॅडम तुम्ही, ओ माय गॉड मॅडम तुम्ही स्वतः इथे का आलात. मला माहीत असतं तर मी आले असते. तुमचं काही काम होतं का. आणि आम्ही प्रोजेक्टवरच बोलत होतो. आता तन्वीनं निकीचं खरं रूप कळल्यापासून पहिल्यांदाच तिला बघितली होती आणि तिच्या डोक्यात राग गेला होता. आणि तन्वी तिला फक्त इतकंच म्हणाली, आऊट. तसं निकीनं चुकीचं ऐकल्यासारखं करत आणखीन कान देऊन म्हणाली, एक्सक्यूज मी, काय म्हणालात. तशी तन्वी आणखीन एक पाऊल पुढे आली आणि म्हणाली, आऊट. निकी म्हणाली, पण का मॅडम, आम्हाला मीटिंग करायची आहे. आणि तन्वी म्हणाली, त्याची अवस्था बघितलीस तू, आणि अशा अवस्थेत तू मीटिंग करशील का. आणि मला ना माझ्या स्कूल बॉय असलेल्या मुलासोबत थोडासा टाईम घालवायचा आहे.
आणि तुझ्या मीटिंगपेक्षा हे खूप महत्त्वाचं आहे. नाव गेट आऊट. आणि मी सांगेपर्यंत आतमध्ये यायचं नाही. आणि आता हे ऐकलं तसं निकी एकदा नाही 10 वेळा चक्कर खाऊन पडते की काय असं तिला वाटलं. इतका ॲटिट्यूड, इतका हाय लेवलचा तिच्याच ऑफिसमध्ये येऊन तिलाच भरलेल्या मीटिंगमधून केबिनच्या बाहेर काढत होती तन्वी. आणि हे सगळंच एका ऑफिसच्या मीटिंगच्या प्रोटोकॉलच्या विरोधात होतं. आणि हिच्यापेक्षा तर अर्जुन सर परवडले असं निकीला वाटायला लागलं. कारण ते निदान तिच्या पोझिशनचा मान तरी राखतात आणि अरेतुरे बोलत नाहीत. पण तन्वी मात्र तिच्याच ऑफिसमध्ये येऊन तिला अरेतुरे बोलत होती. तिच्या पोझिशनचा तन्वीला काडी मात्र सुद्धा फरक पडत नव्हता. आणि तन्वी पुन्हा तिला रागात म्हणाली, तुला ऐकायला येत नाही का? जबरदस्ती दुसऱ्यांच्या लाईफमध्ये घुसायची तुला सवयच आहे का गं? जशी त्या दिवशी होली पार्टीमध्ये आली होतीस आणि त्या दिवसापासून आमच्या घरात वाद सुरू आहेत. अशी तन्वी तिच्यावर डायरेक्टच आरोप करत म्हणाली. आणि निकी म्हणाली, नाही मॅडम, मी काही नाही केलं, सगळी चूक स्वीटीची आहे. तशी तन्वी चिडून म्हणाली, दिव्या मॅडम, तिला दिव्या मॅडम म्हणायचं. निकी आता थोडीशी शॉक झाली आणि म्हणाली, व्हाय, मी तिच्यासोबत थोडी डील करते, माझं प्रोजेक्ट तर आर्यनसोबत आहे, मग मी तिला रिस्पेक्ट का द्यायचा? आर्यनसुद्धा माझा फ्रेंड आहे आणि ती जर माझ्या फ्रेंडची बायको आहे असं तुम्ही म्हणाल तरीही मी तिला रिस्पेक्ट देण्यासाठी प्रश्न येतच नाही. आणि तन्वी हसूनच म्हणाली, बच्ची आहेस तू, खूप बोलतेस आणि खरंच अर्जुन म्हणतो तशी तू हुशार आहेस. पण लक्षात ठेव, स्वीटी आर्यनची बायको आहे म्हणून तू तिला रिस्पेक्ट दे असं मी म्हणतच नाही. ती आमची सून आहे आणि म्हणून तू तिचा रिस्पेक्ट करायचा असं म्हणायचं होतं मला. मग आता बोल, अर्जुन सरांच्या सुनेचा तू रिस्पेक्ट ठेवशील की नाही? आणि निकी आता बोबडी वळल्यासारखी गप्प झाली. होय म्हणावं तरी मुसीबत आणि नाही म्हणावं तरी मुसीबत. आणि आता तिनं काहीच न बोलता सरळ आपली केबिनच्या बाहेरच निघून गेली. आणि बाहेर जाऊन तिनं सेक्रेटरीकडे बघितलं आणि सेक्रेटरी म्हणाली, मॅडम, अहो यांनी माझ्या कानाखाली दिली आणि माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि स्पीकरवर टाकला आणि सगळं ऐकलं. तसं निकी चिडली आणि तिच्याच कानाखाली दिली आणि म्हणाली, मूर्ख कुठली, तुला नीट सांगता येत नाही का समजावून त्यांना की इथे बसा, त्या डायरेक्ट आत कशा आल्या? सेक्रेटरी म्हणाली, मॅडम मी काय करू, त्यांनी माझ्याच कानाखाली लावली, मी त्यांना म्हणाले होते की जाऊ नका, पण त्यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही. आणि निकी आता बाहेर वाट बघत बसली. तन्वी कधी बाहेर येणार आणि मग कधी ती आर्यनसोबत मीटिंग करायला आत जाणार असं तिला वाटलं होतं. आणि आता त्यांचा सगळा स्टाफ त्या दोघींची ती अवस्था बघून हसत होता. आणि इकडे आतमध्ये तन्वीनं आर्यनच्या डोक्यावर हात ठेवला. आणि त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली, आर्यन बेटा उठ, तुझ्यासाठी लंच आणलाय, तो खाऊन घे. तसं त्यानं टेबलवर ठेवलेलं डोकं उचललं, तन्वीकडे बघितलं आणि चकित होऊन म्हणाला, मॉम तू इथे? आणि त्यानं त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली. त्याचा चेहरा पूर्ण सुकून गेला होता. घशाला कोरड पडली होती. तोंडामध्ये आता थुंकीसुद्धा येत नव्हती. म्हणजेच त्यानं चहा पाणी काहीही घेतलं नव्हतं हे तन्वीच्या लक्षात येत होतं. आणि तन्वी म्हणाली, आर्यन तुझ्यासाठी लंच घेऊन आले, उठ बरं, खा. आणि आर्यन तरीही हट्टीपणा करत मला, मॉम मी नाही खाणार. ती जिद्दी आहे ना, मग मी पण जिद्दी आहे. तन्वी म्हणाली, आर्यन आता तू तुझ्या मॉमचं पण नाही ऐकणार का? मी सांगते ना खा तर खा. स्वीटी आत्ताच तुझ्याशी बोलणार नाही. आणि आर्यन म्हणाला, ओके, हा तिचा डिसिजन आहे ना, तर माझाही डिसिजन आहे. ती खा म्हटल्याशिवाय आणि ती माझ्याशी बोलल्याशिवाय मी खाणार नाही. आणि मग आता जाऊन सांग तुझ्या डॉटर इन लॉला. आणि आता तर तिने तिच्या हाताने भरवल्याशिवाय मी खाणारच नाही. मग माझा जीव गेला तरी चालेल. तू तर तिला सगळं भरवून आले असशील स्वतःच्या हातानं आणि तिनंही सगळं गुपचूप खाल्लं असेल. नवऱ्याची कुठं काळजी आहे तिला? तन्वी आता त्याच्याजवळ बसली आणि तिने गुपचूप सगळे टिफिन उघडले आणि तिला प्लेट हवी होती.
तिनं बाहेर हाक मारली. तिच्यासमोर शिपाई आला आणि तन्वी म्हणाली, तुमच्या मॅडमना सांग एक ग्लास पाणी आणि प्लेट घेऊन यायला. तसा तो शिपाई चक्रावला आणि म्हणाला, काय निक्की मॅडमना सांगू? तन्वी म्हणाली, हो. आता आर्यनसुद्धा चक्रावला. निकी CEO असून तिला ही शिपायांची कामं कशी सांगते मॉम? आणि तोच म्हणाला, मॉम असं काय करतेस? आणि तन्वीनं त्याला अडवलं आणि म्हणाली, मी बरोबर करते. ज्याची लायकी त्याला दाखवून दिलेली बरी. आणि आता शिपाई गेला आणि त्यानं निकीला सांगितलं की मॅडम, आतमधल्या मॅडम आहेत ना, त्यांनी तुमच्याकडे एक ग्लास पाणी आणि प्लेट मागितली आहे रिकामी. तशी निकी चक्रावली आणि म्हणाली, काय आता मी काय करायचं? त्यांच्या हाताखाली काम करायचं आहे का? तू त्यांना जाऊन सांग इथे प्लेट नाहीत. आणि तो शिपाई म्हणाला, मॅडम आर्यन सर आहेत ना, त्यांच्यासाठी मागितले आहे. मग नाही कसं म्हणायचं? आणि त्यांनी तुमच्याकडेच मागितले आहे. निकी म्हणाली, मग तू घेऊन जा. मी असली कामं करायला त्यांची नोकर नाही आणि ऑफिसची बॉस आहे या मी. ह्या कोण आहेत माझ्यावर ऑर्डर सोडणाऱ्या? आणि आता तो शिपाई आत आला प्लेट आणि पाणी घेऊन. आणि तन्वी म्हणाली, हे काय तू का घेऊन आलास? तुझ्या मॅडम कुठे आहेत? तो शिपाई थोडा गडबडला आणि म्हणाला, मॅडम चोपडा मॅडम कशा आणतील, त्या बॉस आहेत म्हणून मी घेऊन आलो. आणि तन्वीला आता राग आला आणि ती आर्यनला म्हणाली, आर्यन निकी चोप्रा तुझी फक्त बिझनेस प्रोजेक्ट पार्टनर आहे की फ्रेंड? आणि आर्यन म्हणाला, मॉम फ्रेंडसुद्धा आहे. आणि तन्वी म्हणाली, मग तिला तुझ्यासाठी प्लेट आणि पाणी द्यायला लाज का वाटावी आर्यन? इथे परी असती तर तिनं काय केलं असतं? आर्यन म्हणाला, मॉम परी करते माझी कामं, पार्टीमध्ये वगैरे माझ्यासाठी प्लेट करून आणते. आणि मग तन्वी म्हणाली, मग हिला या निकी चोप्राला तुझी बेस्ट फ्रेंड म्हणायचं का तूच सांग. आर्यन म्हणाला, मॉम हे तिचं ऑफिस आहे ना, मग इथे कशी ती काम करेल? तन्वी म्हणाली, ओके मग इथेही तू तिचा बेस्ट फ्रेंड आहेस. तुला काही लागलं तर, झालं तर, तू पडला तर? हे ऑफिस आहे आणि ती बॉस आहे म्हणून तुझ्याकडे बघणार नाही का? तुला मरण्यासाठी सोडून देईल का? आर्यन बेस्ट फ्रेंड तो असतो जो प्रत्येक परिस्थितीत तुमची मदत करतो. आपण स्वतः कोण आहोत हे विसरून तो फक्त फ्रेंड असतो. तुझे डॅड बघ इतक्या मोठ्या कंपनीचे ओनर आहेत आणि अतुल अंकल बघ, पण तुझे डॅड स्वतःला विसरून जाऊन अतुल अंकलसोबत फ्रँकली राहतात. ते त्यांची कधीच साथ सोडत नाहीत. मित्र गरीब असला किंवा श्रीमंत असला असा फरक करायचा नसतो मैत्रीत. आपल्या अंगावर किती महागडे कपडे आहेत, आपण किती दागिने घालतो आणि आपला मित्र कसा आहे, त्याची परिस्थिती कशी आहे हे बघून फ्रेंडशिप करत नाहीत आर्यन. फ्रेंडशिप माणसाचं मन बघून करतात, त्याची प्रॉपर्टी बघून नाही. आणि कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण बॉस, कोण नोकर अशी फ्रेंडशिपमध्ये तुलना नसते. फ्रेंडशिपमध्ये फक्त बराबरी असते. दोघांच्याही हृदयात फक्त प्रेम असावं एकमेकांविषयी. जो टेबलवर बसून जेवतो तो आणि जमिनीवर बसून जेवतो तो यांच्यात फ्रेंडशिप असू शकत नाही. ती संपत्तीची दरी कायम असते आर्यन, पण जो टेबलवरून उठून स्वतःची प्लेट घेऊन जमिनीवर त्या मित्रासोबत जेवायला बसतो ना, ती खरी फ्रेंडशिप. आणि तुझ्या या फ्रेंडला तिच्या CEO पदाचा किती गर्व आहे बघ, तेही कुणासमोर? तुझ्यासमोर. तू तिच्यापेक्षा कमी नक्कीच नाही. तू आपल्या कंपनीचा इन फ्युचर मालक आहेस आणि ती एका कंपनीची मामुलीशी CEO. मी म्हणत नाही की तिच्यासोबत मैत्री नसावी. मी तर म्हणेन तू या शिपायासोबत मैत्री कर, तो तुला प्रत्येक कामात मदत करेल. पण त्या निकीचा काय फायदा, जी फक्त तुझ्यासोबत लंच डेटला जाण्यासाठी फ्रेंडशिप ठेवते, तुझ्याकडूनच अपेक्षा ठेवते आणि तू रात्री अपरात्री प्रत्येक ठिकाणी तिची मदत करण्यासाठी धावत गेला आहेस की नाही? खरं आहे ना हे? मग तिला आता तुझ्यासाठी पाणी आणि प्लेट देणं इतकं जड वाटतं का आर्यन? आणि आर्यन याचाच अर्थ तू तुझ्याकडून ही फ्रेंडशिप निभावतोस अगदी प्रामाणिकपणे, पण ती तिच्याकडून या फ्रेंडशिपला महत्त्व देत नाही किंवा तिच्या फायद्यासाठी तिनं ही फ्रेंडशिप केली आहे. तुला कळतंय ना मी काय म्हणते?
असं बोलून आता तन्वीनं सरळ सरळ चौकारच मारला होता. आणि हे ऐकून आर्यनला कळायला लागलं की मॉम खरं बोलते. आणि तन्वी म्हणाली, आर्यन, मला वाटतं तू तिला माझ्यासमोरच तिच्या या वागण्याचा जाब विचारावा, नाहीतर आत्ताच्या आत्ता तिच्यासोबतची हे फ्रेंडशिप इथेच ब्रेक कर. मी सांगते म्हणून. आणि फक्त प्रोजेक्ट पार्टनर असं रिलेशन ठेव. आणि आता आर्यननं निकीला हाक मारली आणि म्हणाला, निकी तू माझी फ्रेंड आहे की नाही? आणि निकी म्हणाली, आर्यन, यात फ्रेंड असण्याचा आणि नसण्याचा काय संबंध आहे? मी इथे बॉस आहे आणि तू माझा गेस्ट आहे, आणि मी कशी काम करू? आणि आर्यन म्हणाला, निकी, जेव्हा तू माझ्या ऑफिसमध्ये येते तेव्हा तू गेस्ट नसतेस, तेव्हा तर तू फ्रेंडली वागतेस. माझ्या केबिनमध्ये विचारून सुद्धा येत नाहीस. मग मी जेव्हा 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 येतो ना इथे, तेव्हा तेव्हा मी तुला विचारून येतो आतमध्ये, कारण माझ्या डॅडने शिकवलेले रूल आहेत ते. आणि तूच मला अरेतुरे बोलायला सुरुवात केलीस आणि आपण फ्रेंड आहोत असं म्हणालीस, आणि मी सुद्धा फ्रेंडशिपला सुरुवात केली. मी तुझ्या प्रत्येक वेळी मदतीला धावून आलोय आणि तू मला हक्कानं कधीही फोन करतेस. माझ्या प्रायव्हेट टाईममध्ये सुद्धा फोन करतेस. आणि मी तुला प्रत्येक वेळी माझ्या बायकोला दूर सरकवून मदत केली आहे. आणि तुला आता फक्त माझ्यासाठी प्लेट आणि पाणी देऊ वाटत नाही का? लगेच तुझा बॉसचा ॲटिट्यूड येतो का? हीच तुझी फ्रेंडशिप आहे का? मग जेव्हा माझ्यासाठी आणखीन काहीतरी मोठं करण्याची वेळ येईल तेव्हा तू करशील का, अशी मला शंका आहे. आणि आता हे ऐकलं आणि निकी चकितच झाली आणि तन्वीकडे बघायला लागली. आणि तन्वीनंच ही सगळी पट्टी आर्यनला पढवली हे तिच्या लक्षात आलं. आणि तन्वी तिच्याकडे बघून म्हणाली, अशी काय बघतेस? सांग ना, मगाशी काय म्हणालीस तू फोनमध्ये? आर्यन स्कूल बॉय आहे का, जी त्याची मम्मा त्याच्यासाठी टिफिन घेऊन आली? तर खरं आहे तुझं. मुलं आईवडिलांसाठी कधीच मोठी होत नाहीत, ती लहानच असतात. आणि जोपर्यंत ती मोठी होत नाहीत त्यांना शहाणपण येत नाही, खरं कोण खोटं कोण हे ओळखण्याचं शहाणपण येत नाही, तोपर्यंत त्यांच्या पॅरेंट्सनाच त्यांना समजावून द्यावं लागतं. आणि मलाही आता असं वाटतंय की आर्यनची फ्रेंडशिप चुकीच्या व्यक्तीसोबत आहे, आणि म्हणून मी त्याला फ्रेंडशिप इथेच ब्रेक करायला सांगत आहे. आणि इथून पुढे तू त्याला फक्त आणि फक्त प्रोजेक्टसाठी फोन करायचा, तेही 11 ते 5. यानंतर जर घरी तुझा फोन आला ना त्याला, तर लक्षात ठेव मी काय करेन. तुझी फ्रेंडशिप फक्त स्वार्थी आहे हे कळलंय आता मला. आणि निकी आता थोडी घाबरली आणि मनात म्हणाली, ओ माय गॉड, तर यांचा हा प्लॅन होता का आम्हाला प्लेट आणि पाणी मागण्यामागं? ही लोकं किती चालबाज आहेत, कुठली गोष्ट कुठे नेतात. मला वाटलं मी CEO आहे, हा रूल लावून यांचं काम करणार नाही, पण यांनी तर थेट फ्रेंडशिपवर बोट ठेवलं. आणि ती लगेच म्हणाली, सॉरी मॅडम, सॉरी आर्यन, मला जरा ऑड वाटत होतं म्हणून मी असं म्हणाले, पण आर्यन, मी आता आणते ना तुझ्यासाठी प्लेट आणि पाणी. असं म्हणून ती पटकन बाहेर पळत गेली आणि शिपायाकडून प्लेट आणि पाणी घेऊन आली. आणि तिची ती गडबड सगळे बघत होते आणि हसत होते. आणि तन्वी म्हणाली, त्याची आता काहीच गरज नाही, तू खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहेस. आणि फ्रेंडशिपमध्ये असं चालत नाहीस. तुझ्यावर हल्ला झाला तेव्हा आर्यन तुझ्या घरी लगेच पळत आला. त्यानं जर असाच विचार करून सकाळी आला असता तुझ्याकडे, तर चाललं असतं का तुला? तूच लगेच फोन करून त्याला म्हणतेस, तू माझा फ्रेंड आहेस की नाही, म्हणते की नाही? आणि आता तू इतकी मामुलीशी कामं करायला किती विचार केलास ग? मग आर्यनसाठी आणखीन काही करायला तू तयारच होणार नाहीस. तोपर्यंत आर्यननं उपाशी राहायचं होतं का? आणि स्वीटी, आर्यनची बायको असून तुझ्यासाठी ऑफिसमध्ये आल्यानंतर सेक्रेटरी म्हणून किती काय काय करतो ते हे आठव जरा. मग तू तुझ्या फ्रेंडसाठी इतकं नाही करू शकत? आणि मी तर म्हणते, तुझा फ्रेंड 2 दिवसापासून उपाशी आहे, तुझ्या लक्षात का नाही आलं? तू त्याला तुझ्या फ्रेंडशिपची शपथ घालून जेवायला घालायला हवं होतं. पण बघ, असं वाटतं की तू तर त्याला सकाळपासून कॉफीसुद्धा विचारली नाही. अँड नाव गेट आउट. आता पुढची मीटिंग आर्यनच्या लंच नंतर होईल, असं म्हणून तन्वीनं आर्यनला लंच वाढवून घेतला. आणि आर्यन म्हणाला, मॉम, मी नाही खाणार. तुझ्या सुनेला सांग माझ्याशी बोलायला, त्याशिवाय मी नाही खाणार. आणि तन्वी म्हणाली, मॉमसाठी पण नाही खाणार का? आता तुझी बायको तुला माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट वाटली का? तसं आर्यनं तन्वीकडे बघितलं आणि म्हणाला, मॉम, किती चतुर आहेस ग बोलण्यात. कधी तिची साईड घेऊन मला मारतेस, कधी तिच्या विरोधात बोलून मला म्हणवते. आणि तन्वी हसली आणि म्हणाली, आर्यन,
जास्त माणसांची फॅमिली सांभाळायची असते ना, तेव्हा असंच वागावं लागतं. आणि आता चला पटकन खाऊन घ्या, नाहीतर डॅड म्हणालेत की मी येतोय, नाही खाल्लं तर सांग. आणि हे ऐकून निकी म्हणाली, ओ माय गॉड, आता मी काय करू? आर्यन माझ्या हातातून चालला आहे. आणि ती पुढे जाऊन म्हणाली, आर्यन बेबी प्लीज खा ना, तुला आपल्या फ्रेंडशिपची शपथ आहे. तसं तन्वीनं तिच्याकडे रोखून बघितलं आणि आर्यनने सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि वैतागून त्याचं डोकं चोळलं आणि म्हणाला, निकी मी खातोय, पण तुझ्या फ्रेंडशिपसाठी नक्कीच नाही, माझ्या मॉमसाठी. आणि आता तू जा प्लीज, आमच्या मध्ये मध्ये करू नकोस. आणि निकी गुपचूप बाहेर गेली आणि आर्यननं खायला सुरुवात केली. आणि आर्यन म्हणाला, मॉम स्वीटीला काय झाले गं? नाही म्हणजे तू तिची इतकी काळजी घेतेस म्हणून विचारतोय. आणि तन्वी हसून म्हणाली, आर्यन हे तू विचारायला हवं ना स्वतः तिला जाऊन. आर्यन पुन्हा गाल फुगून म्हणाला, तू मला भेटू कुठं देतेस आणि तीही भेटत नाही आहे. परवा आलो होतो दुपारी तू घरी नसताना, तरी नाही भेटली. तोंडावर दरवाजा बंद केला मॉम तिने माझ्या. तन्वी हसली आणि म्हणले, आर्यन कधी कधी ना मला असं वाटतं की तू अजिबात हुशार नाही. आपणच केलेली चोरी आपल्याच तोंडानं बोलायची नसते आर्यन. तुझं डॅड बघ कसं छुपे रुस्तम आहेत, किती गोष्टी लपवून ठेवतात, तशा गोष्टी लपवून ठेवायला शिक. आणि आर्यन म्हणाला, शिकतोय हळूहळू, पण माझं म्हणणं असं खुली किताब आहे. आणि तन्वी म्हणाली, त्याचाच फायदा घेतात लोक आर्यन. आपल्याकडे बघून आपलं ऐकून आपल्यावरच प्लॅन करतात आणि म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी लगेच नसतात बोलायच्या. बिझनेसमध्ये फॅमिलीविषयी कमी बोलायचं. आणि आर्यन म्हणाला, ओके. आता ओके तर म्हणाला, पण जमेल की नाही कुणास ठाऊक, कारण त्याचा स्वभाव जे मनात येईल ते पटकन बोलून टाकायचा असाच होता. मग तो राग असो किंवा प्रेम आणि आणखीन काही. थोडक्यात आर्यनला द आर्यन व्हायचं असेल तर खूप काही शिकावं लागणार होतं. आणि आर्यन मध्येच म्हणाला, मॉम डॅडना पण बोलवून घे ना, आपण तिघे पण पिक्चरला जाऊया. आणि तन्वी म्हणाली, नको स्वीटी घरी एकटी आहे, मला जावं लागेल. आणि आर्यन म्हणाला, तिला कोण खाणार आहे, नाही तर तिला पण बोलवून घे. आणि तन्वी म्हणाली, कळली बरं का तुझी बदमाशी. बाकी काही गोष्टीमध्ये तू कच्चा असला तरी तू शैतान आणि बदमाश मात्र नक्की आहेस. आणि आर्यन खूप हसला. मग साधारण तासभर दोघे आत होते आणि निकी बाहेर वाट बघून बघून वैतागली. आणि तन्वीनं आता पिऊनला हाक मारली आणि निकी स्वतःच पुन्हा इम्प्रेशन पाडण्यासाठी आत गेली आणि म्हणाली, काय झालं, आणखीन काही हवं आहे का? आणि आता खरं तर दुसरंच काम होतं, पण तन्वी म्हणाली, हो ह्या प्लेट उचलायच्या होत्या. आणि आता निकी अडचणीत सापडली. आता काय करावं म्हणून तिनं तोंड वाकडं करत हसली आणि ती प्लेट उचलून बाहेर जाता जाता खूप वाईट तोंड केलं आणि उगीच आत गेले असं तिला वाटलं. आणि मग थोड्या वेळानं तन्वी बाहेर आली आणि निकीला हसून म्हणाली, नाईस सर्विस. आणि त्या सेक्रेटरीकडे सुद्धा रागात बघून निघून गेली. निकी आता आत गेली आणि म्हणाली, आर्यन बेबी आता तुला बरं वाटतंय ना खाऊन, चल आता आपण छान कॉफी पिऊया. आणि आर्यन तिला म्हणाला, सॉरी मिस चोप्रा, आजपासून तुम्हीसुद्धा मला मिस्टर देसाई असं म्हणा. तशी निकी पुन्हा चक्रावली आणि म्हणाली, पण का, मी तर आता तुझी प्लेटसुद्धा उचलली. आर्यन म्हणाला, पण केव्हा, सगळं सांगितल्यानंतर. निकी माझ्या मॉमसमोर तू माझी फ्रेंड म्हणून फेल आहेस आणि तुझ्यात आणि माझ्यात फ्रेंडशिप का आहे हेच मला तिनं पटवून दिलेलं आहे. आणि मी तिला नाही पटवून देऊ शकलो की आपली फ्रेंडशिप कशाच्या जोरावर आहे. आणि खरंच मलाही आता असं वाटतं की मी तुझ्याशी फ्रेंडशिप का केली. आपण फक्त प्रोजेक्ट पार्टनर आहोत, तेही फक्त या प्रोजेक्टपुरते. यानंतर तू मला आणि मी तुला ओळखत नाही. गॉट इट. असं म्हणून आर्यन त्याच्या समोरची फाईल उघडली आणि बसला आणि भराभर पानं चाळू लागला. तशी निकी थोडी शॉक झाली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आर्यन प्लीज असं का करतोस. तसं आर्यननं खूप रागात तिच्या त्या हाताकडे बघितलं आणि आर्यनचा तो अँगर बघून तिने गुपचूप हात काढला आणि त्याच्याच शेजारी बसली. आणि आर्यन तिथून उठला आणि तिच्या समोर जाऊन बसला. आणि निकीला वाटलं संपलं, सगळं संपलं, आर्यन खूप दूर गेला आहे आपल्यापासून. मग मीटिंग झाली आणि आर्यन निघून गेला.
संध्याकाळी डिनर करण्यासाठी. मात्र तो टेबलवर आला आणि पुन्हा बेडरूमकडे बघत होता तन्वीच्या, पण स्वीटी त्याला दिसली नाही. तन्वी म्हणाली तिच्या मोलकरणीला, स्वीटीसाठी जेवण घेऊन जा. आणि मोलकरीण दरवाजा उघडून आतमध्ये जाणार तसा बदमाश आर्यन पळतच आत गेला. दरवाजा उघडा होता याची संधी साधून आणि तन्वी म्हणाली, आर्यन थांब थांब. पण आता आर्यन ऐकतोय होय? अजिबात नाही. आणि अर्जुन खूप हसला आणि मला, तनू आज तो टायगर को स्वीटी की मुँह दिखाई होके ही रहेगी. अँड बेबी होऊ दे ना त्यांचं पॅचअप. किती दिवस झाले मी तुझ्यापासून दूर झोपलो आहे. आणि आता बाहेरचा गडबड गोंधळ आणि आर्यन आलेल्या स्वीटीनं बघितलं आणि तिने पुन्हा तोंड फिरवलं आणि पडद्याच्या मागे जाऊन उभं राहिली. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी बाहेर ये, नाही तर मी तिथे येतोय. आणि स्वीटी म्हणाली, नाही आर्यन, तुला माझी शपथ आहे, माझ्या मर्जीविरोधात तू मला बघायचं नाही. आर्यननं पुन्हा तोंड लटकवलं आणि बाहेर आला. मग पुन्हा झोपताना रात्री निकीचे फोन आला, पण रोज फोन घेणाऱ्या आर्यनने आज तिचा फोन घेतलाच नाही. आणि निकी चिडून म्हणाली, तू असं नाही करू शकत आर्यन, इतक्या दूर येऊन मी आता परत नाही फिरू शकत, तुला माझं ऐकावंच लागेल. असं म्हणून तिनं आर्यनला एक फोटो पाठवला. आर्यनने तो मेसेज उघडला आणि तो फोटो बघून घाबरला, कारण त्या फोटोमध्ये तिनं स्वतःच्या डोक्यावर गन ठेवली होती आणि तू माझ्याशी पुन्हा फ्रेंडशिप करशील की मी जीव देऊ स्वतःचा, असं खाली कॅप्शन लिहिलं होतं. आणि ते बघून आर्यन घाबरला आणि त्यानं लगेच तिला फोन केला आणि निकी गालात हसली.